यानंतर एक मोठी बातमी बघूयात। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे। मागणी कित्येक दिवसांपासून होत होती, त्यामुळे आता जो निर्णय झालाय तो नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय झालेला आहे। काहीच दिवसात या विमानतळाचं उद्घाटन देखील होणार आहे। शुभारंभ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि याच नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भात अनेक दिवसांपासून ज्या चर्चा आपण ऐकत होतो त्यानंतर आता अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील असं नाव दिलं जाणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं जावं यासाठी अनेक संघटना नेते आग्रही होते। या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं। विनय, काय सांगाल याबद्दल? नक्कीच आपण पाहिलं की नवी मुंबई विमानतळाचं टेक ऑफ येत्या काही दिवसांमध्येच होणार आहे आणि त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे टेक ऑफ होणार आहे। त्याबरोबरच नवी मुंबई विमानतळ दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आता पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि पुन्हा प्रकल्पग्रस्तांचे जे सगळे नेते आहेत त्यांनी देखील आवाज उठवला होता। बरं विनय, थोडंसं थांबवते, मात्र आमदार प्रशांत ठाकूर आपल्या सोबत आहेत। प्रशांतजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळणार आहे, काय आपली प्रतिक्रिया? लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला लागलं पाहिजे ही भूमिपुत्रांची आणि प्रकल्पग्रस्तांची इच्छा होती आणि याच्यासाठी 2021 साली आम्ही जून महिन्यामध्ये आंदोलन पुकारली होती। वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केल्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्येच हा निर्णय घेतला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ते पास केलं, मात्र त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची मंजुरी मिळत नाही, म्हणून या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या लोकांचा आंदोलनात काही संबंध नाही अशा लोकांच्याकडून आंदोलन या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळं या संदर्भात संभ्रम होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जी बैठक आज बोलवली होती याला सर्व पक्षाचे नेते हजर होते आणि सर्व पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की राज्य सरकारनं दिबा पाटील साहेबांचंच नाव पाठवलंय। माननीय पंतप्रधानांशी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्याच आठवड्यात चर्चा केली आणि त्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलं राज्य सरकारने पाठवलेलं नाव हेच आम्ही स्वीकारत असतो। जी काही त्या संदर्भातली प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये संभाजीनगर विमानतळाचं नाव याही संदर्भातला निर्णय प्रलंबित आहे। संत तुकाराम महाराजांचं नाव पुण्याच्या विमानतळाला तोही निर्णय प्रलंबित आहे, त्याच्याबरोबर हा निर्णय आहे। त्यामुळे काही एकच नाव दिबा पाटील साहेबांचं या संदर्भात निर्णय प्रलंबित नाही, त्यामुळे राज्य सरकार या बाबतीत ठाम आहे। केंद्र सरकारच्याकडून कुठल्याही पद्धतीची अडचण नाही, प्रक्रिया पूर्ण होईल आणि हे नाव दिलं जाईल। बिलकुल प्रशांतजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या संदर्भात माहिती दिलीत। खरं तर आम्हाला ही अधिकची माहिती फक्त नवी मुंबईच नाही तर पुण्यातील देखील आणखी एक विमानतळ ज्याला नाव दिलं जाणार आहे संत तुकाराम महाराज, आणि दुसरीकडे हे नवी मुंबईचं विमानतळ त्याला दिबा पाटील यांच्या नावावरती जे काही शिक्कामोर्तब झालेला आहे। जो संघर्ष होता स्थानिक भूमिपुत्रांचा त्याला एक प्रकारे यश आलेलं दिसतंय। अधिक माहिती आपण घेतोय, आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेतच। विनय, आज हा निर्णय झालेला आहे, कशा पद्धतीने त्यासाठी संघर्ष झाला होता? कुणी कुणी काय काय मागण्या केल्या होत्या, कुणी विरोध केला होता, काय त्याबद्दल सविस्तर सांगाल? नक्कीच श्वेता, आपण पाहिलं की दिबा पाटील हे इथल्या स्थानिकांसाठी, इथले प्रकल्पग्रस्त असतील यांचे दैवत मानले जातात आणि दिबा पाटलांच्या विमानतळाला नाव देण्यात यावं यासाठी अनेक आंदोलनं झाली आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही आंदोलनं सुरू होती। वारंवार राज्य सरकारकडून सांगण्यात येत होतं की दिबा पाटील यांचंच नाव विमानतळात देण्यात येणार आहे, मात्र ही प्रक्रिया गेल्या अनेक वर्ष सुरू होती। मात्र विमानतळाचं उद्घाटन तोंडावरती आलं तरी देखील नाव का जाहीर होत नाही यामुळे अनेक संभ्रम निर्माण होत होते। त्याचबरोबर खासदार बाळामामा मात्रे यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची एक बैठक सह्याद्रीवरती बोलवली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यांनी एकच नाव दिलंय ते म्हणजे दिबा पाटील यांचंच नाव दिलेलं आहे आणि त्याच नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं। पंतप्रधानांशी जी मोदींबरोबरची चर्चा झाली त्यामध्ये देखील पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलंय की राज्यांनी जे नाव आम्हाला दिलेलं आहे त्याच नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे आता एक स्पष्ट
स्पष्ट झालं की नवी मुंबई विमानतळाला जे नामकरणाचा जो वाद होता तो आता एका बाजूला पडणार आहे आणि दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता आंदोलन होणार नाही, पण येणाऱ्या ज्यावेळी याचा टेक ऑफ होणार आहे विमानतळाचा त्यावेळी हे नाव जाहीर होतोय का की त्याच्यानंतर जाहीर होतं हेच पाहणं आता महत्वाचं आहे। परंतु आता या सगळ्या याच्यावरती पडदा पडलेला आहे आणि दिबा पाटील यांचं नाव जो नामकरणाचा दिबा पाटील यांचं नाव होतं ते त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या बैठकीत स्पष्ट केलंय। बरोबर आहे। मात्र विनय, आता 8 तारखेला पंतप्रधान येणार आहेत, त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे, आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत। धन्यवाद विनय या सगळ्या माहितीसाठी।